गणेश 5 दिवसाचे असतात, कुणी 3 दिवसाचा करतं, कुणी 10 दिवसाचा करतं. चल प्रतिष्ठा करून गणपतीच्या महोत्सवाची या ठिकाणी विधिवत पूजा करून नंतर आरती आणि महाआरती असं करून त्याला रोज 2 वेळा आपल्याला या ठिकाणी आरती आणि प्रसाद निर्माण करायचा. नेत्रोदकस्पर्शः डोळ्याला पाहिला वावमा पवित्रो पवित्रवाह सर्वावस्थांगतद्रोह यस्मरे पुंडलीकासम समयाभ्यंतर शुची सर्वम शुची 3 वेळा पाणी प्रक्षण घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा. सरळ रीतीने सोडून द्या. गोविंदाय नमो नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, अनिरुद्धाय नमः, दोषजाय नमः, नारसिंहाय नमः, मजूदाय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्री कृष्ण परमात्मे नमः. प्रणवस्तु परमात्मा देवता देवी गायत्री छंदः नमस्कार करायचा. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः, उमा महेश्वराभ्यां नमः, शची पुरंदराभ्यां नमः, वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः, धातृ चरणकमलभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः, सिद्धिबुद्धिसहिताय प्रधान महागणपतिरे देवताभ्यो नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हातामध्ये अक्षरा घेऊन या ठिकाणी संकल्प करायचा. आता अर्चाश्रे विष्णू विष्णू श्रीमद महाभगवतो महापुरुषास्य विष्णुराज्ञां प्रवर्तमानस्य अर्चश्रीवराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमजनने भरतवर्ष भरतखण्डे जम्बुकादिपदण्डकारण्यदेशा गोदावर्याः दक्षिणेन्द्रे शालिवाहनिषके भवद्धवतारे रामक्षेत्रे रामाश्रमे अस्मिन् वर्तमाने मासोत्तमे मासे शुभमासे अद्य दिनोदरा भाद्रपदमासे तिथोत्तमे दिनो अद्युतधा शुद्ध चतुर्थां फलप्राप्तारथिन पुण्यदतो श्रीमन् महागणपती देवताभ्यो नमः. संकल्पारथे उवाच म्हणायचं मम कर्माणः क्षेम स्थैर्य आयुष्य आरोग्य प्रदानेन मम उद्योग वास्तूनां सकल यशार्थे भाद्रपद मासे शुद्ध चतुर्थ्यां महागणेश आवाहनार्थे स्वगृहाणां तस्य चल प्रतिष्ठायां पूर्वक महोत्सव गणेश देवता यथा ज्ञानेन मम हस्तो सपत्निक पूजनार्थेन मम स्वगृहाणां शान्त्यार्थं पुष्ट्यार्थं तुष्ट्यार्थं धनधान्यादि समृद्धि आगमनार्थेन स्वगृहस्य सकल दोष कलह पाप ताप कप व्याधि निवारणार्थेन महा महोत्सव गणेश देवता मम हस्तो यथा ज्ञानेन ब्राह्मणानां यथा ज्ञानेन षोडशोपचार पूजन अभिषेक संकल्प विनयोगा सोडून द्यायचं. पाणी निर्विघ्नमतो 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 आया पूज्या श्रीमन् महावरुणगंगा देवताभ्यो नमः. सूर्याला नमस्कार करायचा. आ कृष्णेन रजसा वर्तमानो दिवेशयं नमृतं मर्चञ्च हिरण्येन सविता रथेना दिवोजानि भुवनानि पश्यन् सुवर्जो देवताभ्यो नमः. ध्यायामि पूजयामि श्रीमन् महावरुणगंगा देवताभ्यो नमः. या गंगेमध्ये फूल टाकून द्या. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जल ही समुद्र सहिता कुर्वन्तु मंगलम. गंगा गोदावरी देवताभ्यो नमः. प्रियंताय मम श्रीमन्मा वरुणदीप देवताभ्यो नमः. दिव्याला एक फूल वाहून द्या. चंद्रमा मनसो जात चक्षु सुवर्जो जायत श्रोत्राद्वायुश्च प्राणच मुखात् अग्निर्जायत श्रीमन्मा वरुणगंगा देवताभ्यो नमः. ध्यायामि पूजयामि नमस्करामि श्रीमन्मा कलश देवताभ्यो नमः. या ठिकाणी वरुणाचं पूजन केलेलं आहे. वरुणाचं पूजन झाल्याशिवाय कुठल्याच पूजेला सुरुवात होत नाही. गणेशाचं नामस्मरण आणि वरुण पूजा
वरुणाचं पूजन नंतर गंगेचं पूजन केलं आहे. ही गंगा आपण मनाने या ठिकाणी गंगा गोदावरी या सप्त नद्यांना सप्त समुद्राने या ठिकाणी बोलवलेलं आहे की ह्या घरामध्ये सगळं जे काही अशुद्ध वातावरण आहे हे अशुद्ध वातावरण तुम्ही बाहेर काढून घ्या आणि या ठिकाणी शुद्ध मनाने आणि शुद्ध वातावरणामध्ये गणेशाची स्थापना करण्यासाठी तुम्ही मला मदत करा. या ठिकाणी दिव्याचं पूजन केलं आहे. चंद्रमा मनसो जात चक्षु सुवर्णिव आहेत. या ठिकाणी सगळे तमोगुण जे आहेत ते बाहेर काढा आणि सत्वगुणांनाच या ठिकाणी आचरण करा म्हणून आपण या ठिकाणी या दिव्याचं पूजन केलं आहे. आता आपल्याला कलशाचं पूजन करायचं आहे. श्रीमन्महाकलश देवताभ्योर्मां ध्यायामि पूजयामि परिभ्रमणिता कलशावर वा. ओम कलश देवताभ्योर्मां स्थापयामि पूजयामि नमस्करोमि. कलश देवताभ्यो नमो नमः. हळद कुंकू अक्षराच्या कलशावर वाहून द्या. ओम महेद्यो पृथ्वी जनिमं यज्ञपक्षदानिन हरिमवि. ओ गदयाः समवदन्त सोमेन सहराज्ञा जस्मै प्रणोती ब्राह्मण राजन पावती. कलशाला तुम्ही उजवा हात लावायचा, डावा हात आपल्या हृदयाला लावायचा आहे. ब्रह्मा विष्णू महेश या ठिकाणी यांना बोलवायचं आहे, विनंती करायची आहे की आज गणेशाचा महोत्सव आहे. या ठिकाणी आपली कलशाने श्रद्धारूपक या ठिकाणी तुम्ही येण्याचं आम्ही तुम्हाला आव्हान करीत आहोत म्हणून कलशाचं पूजन करायचं आहे. कलशास्य मुखे विष्णुकंठे रुद्र समजतात कुक्षौ तु सागरा मध्यमातृ घना स्मृतात अंगैच सहिता सर्वे कलशापु समजतात. ऋग्वेद यजुर्वेदो सामवेदो अथर्वणाम. महाकलश देवताभ्योर्मां नमस्कार करा कलशांना. आया पूज्या श्रीमन महाकलश देवताभ्योर्मां स्थापयामि. या ठिकाणी हे बोट पाण्यामध्ये बुडवा, ते गंधामध्ये बुडवा. 4 गंधाचे बोट खालून वर अशी त्या कलशाला लावा. ओम ऋग्वेदाय नमः. ओम यजुर्वेदाय नमः. सामवेदाय नमः. अथर्ववेदाय नमः. शंकरासारखा आय नमः. श्रीमन महाकलश ताईंच्या कपाळी लावायचं, आपल्या कपाळी लावायचं पुण्याच्या ठिकाणी. तेनाय प्रवाय पुण्यम पुण्याहम दीर्घमाय रसिदी भवन्तः ब्रुवन्तु. अनाया पूजा पुन्हा एकदा करायचं. ओम पुण्यम पुण्याहम दीर्घमाय रसु इति भवन्तः ब्रुवन्तु इति भवन्तः ब्रुवन्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. कलशाला पुन्हा त्या ठिकाणी अक्षता वाहून द्या. ताईंच्या कपाळी लावायचं, आपल्या कपाळी लावायचं पुण्याच्या ठिकाणी. तेनाय प्रवाय पुण्यम पुण्याहम दीर्घमाय रसिदी भवन्तः ब्रुवन्तु. अनाया पूजा पुन्हा एकदा करायचं. ओम पुण्यम पुण्याहम दीर्घमाय रसु इति भवन्तः ब्रुवन्तु इति भवन्तः ब्रुवन्तु इति भवन्तः ब्रुवन्तु. कलशाला पुन्हा त्या ठिकाणी अक्षता वाहून द्या. स्थापयामि पूजयामि नमस्करोमि दैवत महागणेश देवताभ्यो नमः. श्रीमन् महागणेश देवताभ्यो नमः. पूजी फलारथेरं च प्रियन्तान्नमो. या गणपतीला इथे या ठिकाणी गणेशाला जी आपण पूजा करायची आहे ती पूगी फल जो आहे या पूगी फलाची पूजा करायची. नंतर अभिषेकासाठी आपल्याला या ठिकाणी त्यांना बोलवायचे. या ठिकाणी हळद कुंकू अक्षता वाहून द्या. महागणेश देवताभ्यो नमः. हरिद्रं कुंकुम नाना सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि. अक्षतां पान्तु समर्पयामि. श्रीमन् महागणेश देवताभ्यो नमः. आवाहनार्थेनं त्यांना स्नानासाठी तांब्यात घ्या. महागणेश देवताभ्यो नमः. स्नानार्थेनं परिभ्रमणी वाहून द्या. पादहो पादम समर्पयामि. पुन्हा परिभ्रमणी होऊन द्या. हस्तयोः वार्गम समर्पयामि. पुन्हा परिभ्रमणी होऊन द्या. त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता हे फुल रक्षरक्षकरा अध्यक्ष रक्षत्रैलोक्य रक्षकात भक्तानां भयंकर धात्रादातो भवनवाद द्वय मातृकृपा सिंधो शान्मान्तर्वय प्रभो वरदन्तं वरदेव वाञ्छितं वाञ्छितार्थदः. ते फुल घ्या, त्याचा जोराने सुगंध घ्या. पाठीमागे ठेवून द्या आणि पळी पळी गणेशांना पाणी वा आपल्या अथर्व शीर्षात या ठिकाणी अभिषेक करायचा.